दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुम्हाला कामी येईल. म्हणूनच आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जा आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. तुमची कमतरता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे, म्हणून तुम्हाला आपल्या कमतरता कमी करण्याची आवश्यकता आहे. लकी क्रमांक 1. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. शेजारच्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागांवर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात, परंतु या वेळेत तुम्हाला त्याची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लकी क्रमांक 9. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पालकाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल, परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्हाला निभावून न्याल. प्रवासात आज कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकते. लकी क्रमांक 7. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी 2 हात करू शकेल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमविण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. लकी क्रमांक 1. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकाच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. लकी क्रमांक 9. तुमच्या आशेचा पतंग एखादी उंच अत्तरासारखी आणि डुलणाऱ्या फुलपाखरासारखी दरवळेल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसांसाठी काही उत्तम आठवणी एकत्रित करू शकतात. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. लकी क्रमांक 7. आयुष्याकडे दुःखी गंभीर चेहऱ्याने पाहू नका. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. लकी क्रमांक 1. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. आज सगळ्या तणाव व दुविधा मनस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुम्हाला आपल्या जीवनात आज कुठल्या खास व्यक्तीची कमतरता वाटू शकते. लकी क्रमांक 2. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकवू शकता आणि
याच कौशल्याला शिकवून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षण बिंदू ठराल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात. परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. जीवनाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची आवश्यकता असते. म्हणून विनाकारण चिंता करण्यापेक्षा तुम्ही काही रचनात्मक योजना बनवू शकतात. लकी क्रमांक 8. तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. कर्मकांडे अथवा शुभ कार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. लकी क्रमांक 8. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तित्व निश्चितपणे खुलून दिसेल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावे लागेल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल. लकी क्रमांक 6. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवना प्रकाशमान करतील. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. आनंदासाठी नव्या नातेसंबंधांकडे पाहावे लागेल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घराच्या वस्तूंना व्यवस्थित रूपाने ठेवणे जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. लकी क्रमांक 4.